partner's capital account in the case of admission of partner. Partner's capital account. On this account, we have to record these transactions. I have read one by one it is. First, we have to transfer balance of capital, which is given in the problem. Firstly, when we are going to maintain partner's capital account, firstly we have to transfer the balance of capital account of old partner. And it is to be given into the balance sheet of problem. It is called as old balance sheet. प्रॉब्लेम मध्ये जी काय बॅलन्स शीट दिली असेल त्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला जुन्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट दिलेला असेल, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिला असेल, तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. And capital account is always credit balance if the balance of partner of capital account is given on the liability side, then it is to be recorded on credit side. जर पार्टनरचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दिला असेल तर त्याचं पोस्टिंग आपल्याला क्रेडिट साइडला करावं लागेल. कारण का लायबिलिटी साइडला असलेल्या ईच एंड एव्हरी अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट असतो आणि ही क्रेडिट साइड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची या ठिकाणी आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन दिस पोस्टिंग फॉर द ट्रान्सफर ऑफ बॅलन्स ऑफ द पार्टनर्स कॅपिटल फ्रॉम द बॅलन्स शीट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पोस्टिंग कशाचा दिलेल्या प्रॉब्लेम मधील बॅलन्स शीट मधील पार्टनरचा कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपण ट्रान्सफर केलेला आहे. आणि हे ओपी ओ फॉर ओल्ड, पी फॉर पार्टनर एक नंबर, ओपी पार्टनर नंबर 2, दुसरा ओल्ड पार्टनर हा न्यू पार्टनर, एनपी म्हणजे न्यू पार्टनर. या दोघांचं कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला असं ग्रहित दिलेलं आहे, असं ग्रहित धरूया आणि ते आपण इथे ट्रान्सफर केलं. न्यू पार्टनरच्या कॉलमला कोणती अमाउंट येणार नाही कारण का तो नवीन आत्ता यायला लागलेला आहे, त्याचा जुना कोणताही बॅलन्स असणार नाही आहे. म्हणून आपण ओल्ड पार्टनरचा बॅलन्स तेवढा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय केला, ट्रान्सफर केला. इट इज द फर्स्ट स्टेप टू ट्रान्सफर द बॅलन्स ऑफ कॅपिटल ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. If the balance is given on the liability side, then we have to post it on credit side. If the balance of partner's capital account is given on the asset side, then we have to post on debit side. Assetला जे आयटम असतात त्यांचा बॅलन्स नेहमी डेबिटला असतो, म्हणून तो डेबिटला जर घ्यायचा, जर असेटला पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स दिला असेल तर तो डेबिटला, आणि जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्सच्या लायबिलिटी दिला असेल तर तो क्रेडिटला. इट इज द फर्स्ट स्टेप ट्रान्सफर of balance of capital of all partners. अशा पद्धतीने आपल्याला ते बॅलन्स ट्रान्सफर करायचे, हे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेले असते. 2 कॉन्ट्रिब्युशन ऑफ कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. ज्या पार्टनरला आपण भागीदारी संस्थेमध्ये ऍडमिशन देणार आहोत, ऍडमिट करून घेणार आहोत ऍज अ न्यू पार्टनर, ही मस्ट बी कॉन्ट्रिब्यूट हिज शेअर ऑफ कॅपिटल. त्यानं त्याचं शेअर ऑफ कॅपिटल आणलं पाहिजे आणि ते फर्म मध्ये येतं. फर्म मध्ये कॅपिटलचे कॅश येते. आता इथं कॅश घ्यायची की बँक घ्यायची, तर सर्वसाधारणपणे पहा, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जी बॅलन्स शीट दिली असेल त्या बॅलन्स शीट मध्ये बँक बॅलन्स दिला असेल तर सर्व ट्रान्झॅक्शन थ्रू बँक होतात असं गृहीत धरायचं, त्यामुळे तिथे इफेक्ट बँक घ्यायचा. आणि जर बॅलन्स शीट दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये कॅश दिला असेल, कॅशचा बॅलन्स सांगितला असेल तर सर्व ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये होतात आणि त्यामुळे आपल्याला कॅश हा इफेक्ट घ्यावा लागेल. कॉन्ट्रिब्युशन ऑफ कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. नवीन पार्टनरचं कॉन्ट्रिब्युशन आहे कॅपिटलचं, ते कॅश बिझनेस मध्ये आलेलं आहे, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री झाली. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे, म्हणून बाय कॅश ऑर बँक. हे पोस्टिंग आहे आपलं contribution of new partners capital. Contribution of capital of new partner. New partner चे capital चे जे contribution झालं असेल त्याचं पोस्टिंग आपल्याला कॅश और बँक अशा पद्धतीने करावं लागेल. थर्ड वन, गुडविल
डिस्ट्रीब्युशन ओल्ड पार्टनर मध्ये करायचं असतं. इनकमिंग पार्टनरनं गुडविलची व्हॅल्यू जर इन कॅश मध्ये आणली असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला ती गुडविलची अमाउंट ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटून द्यावी लागणार आहे. जरी त्याने इन कॅश मध्ये आणली नाही, गुडविल रेज झाली, वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट द व्हॅल्यू ऑफ गुडविल इनटू द ओल्ड पार्टनर्स. गुडविल आपल्याला वाटून द्यावी लागणार आहे आणि हे वाटून देत असताना जुन्या पार्टनर मध्येच ते वाटून द्यायचं असतं. इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड इनटू ओल्ड पार्टनर्स. द व्हॅल्यू ऑफ गुडविल or the amount of goodwill should be distributed into old partners. If both ratio are given in the problem, new and old, both ratio are given in the problem, then we have to calculate sacrifice ratio, and in that sacrifice ratio we have to distribute the value of goodwill into old partners. Goodwill आपण वाटून दिलेली आहे बाय goodwill. आणि इन कॅश दिलेली असं गृहीत धरूया आपण आणि ती आपण वाटून दिलेली आहे. ओल्ड पार्टनरलाच वाटून देणार आपण, न्यू पार्टनरला त्यामध्ये शेअर मिळत नाही. त्यानंतर चौथे ट्रान्झॅक्शन आहे अनडिस्ट्रीब्युटेड बॅलन्स ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड बॅलन्स डिस्ट्रीब्युशन. अनडिस्ट्रीब्युटेड बॅलन्स डिस्ट्रीब्युशन इनटू ओल्ड पार्टनर्स. अनडिस्ट्रीब्युटेड काय आहे? रिझर्व्ह फंड असू शकतो, जनरल रिझर्व्ह असू शकतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असू शकतो. जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला साईडला सांगितलं असणार आहे. आणि हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्हचा बॅलन्स दिला असेल तर तो सुद्धा आपल्याला ओल्ड पार्टनरला वाटून द्यावा लागतो. कारण का हा रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्हचा जो बॅलन्स आहे तो नवीन पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये येण्या अगोदर या ओल्ड पार्टनरने निर्माण केलेला आहे. आपल्या नफ्यातील ठराविक हिस्सा बाजूला काढून जनरल रिझर्व्ह का रिझर्व्ह फंड या जुन्या पार्टनरने निर्माण केलेला होता, त्यामुळे त्यांनाच तो वाटून द्यावा लागणार आहे. आणि असा रिझर्व्ह फंड जर काय प्रॉब्लेम मध्ये दिला असेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तर त्याचं सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला क्रेडिट साईडला करायचं आहे बाय जनरल रिझर्व्ह or रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड याचं सुद्धा आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये याची वाटणी करायची आहे. ही वाटणी करत असताना मात्र आपल्याला ओल्ड रेशिओ मध्ये करायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये जो काय ओल्ड रेशिओ दिला असेल त्यामध्ये करायचं. गुडविलचं मात्र डिस्ट्रीब्युशन करत असताना जर प्रॉब्लेम मध्ये दोन्ही रेशिओ दिले असतील ओल्ड अँड न्यू तर सॅक्रिफाइस रेशिओ मध्ये करायचं. रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्हचं डिस्ट्रीब्युशन मात्र आपल्याला ओल्ड रेशिओ मध्येच करायचं. Only the goodwill should be distributed into sacrifice ratio if both ratios are given in the problem. Both ratios are not given in the problem, then you have to distribute all things into all partners in old ratio. जर आपल्याला दोन्ही रेशिओ दिले नसतील, एकच रेशिओ दिला असेल की जो ओल्ड रेशिओ असेल तर तो एकच रेशिओ दिला असेल तर तुम्हाला सगळं काय डिस्ट्रीब्युशन असेल ते ओल्ड पार्टनर मध्ये करत असताना ओल्ड रेशिओ मध्येच करायचं आहे. जनरल रिझर्व्हचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं त्याचं पोस्टिंग काय होतं हे आपल्या लक्षात आलं चांगल्या पद्धतीने. 5 गुडविल विथड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स. द अमाउंट ऑफ गुडविल ब्रॉट बाय द न्यू पार्टनर इनटू बिझनेस. नवीन पार्टनरनं त्याचा शेअर ऑफ गुडविल जरी बिझनेस मध्ये आणला असेल तो आम्ही ओल्ड पार्टनरला वाटून दिला आणि वाटून दिल्यानंतर ओल्ड पार्टनरने ठरवलं की बाबा कॅपिटल साठी त्यांना जेवढे पैसे आणले तेवढेच बिझनेस साठी पुरेसे आहेत, बाकीची रक्कम काय गरजेची नाही, आपल्या वाटणीची गुडविल आहे आपण ती काढून घेऊया असं म्हटलं तर ते ओल्ड पार्टनर्स गुडविलचे अमाउंट काढून घेऊ शकतात. विथड्रॉल म्हणजे काढून घेणे. ओल्ड पार्टनर्स विथड्रॉन द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द बिझनेस which is to be contributed, which is to be brought by the new partner. नवीन पार्टनरला व्हॅल्यू ऑफ गुडविल जी आणली असेल ती आपण या ठिकाणी वाटून दिली. वाटून दिल्यानंतर ओल्ड पार्टनरला ती गुडविलची रक्कम काढून घेण्याचा अधिकार आहे भागीदारी संस्था कायद्यानुसार. आणि त्यांनी जर ती काढून घेतली तर त्याचं पोस्टिंग डेबिटला येणार. हे वाटून दिलं. नाउ इट इज टू बी विथड्रॉन टू कॅश or bank. पहा डिफरन्स. When we are going to distribute goodwill, we have recorded goodwill account. But when the partners withdraw the amount of goodwill, then we have to record cash on bank. केव्हा? If the new partner brought goodwill in cash. जर नवीन पार्टनर त्याचा शेअर गुडविलचा शेअर इन कॅश मध्ये आणला असेल तो आपण वाटून दिला आणि तो वाटून दिल्यानंतर ओल्ड पार्टनरने जर
घेतला असेल तर टू कॅश और बँक अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पोस्टिंग करावं लागेल. ओल्ड पार्टनरनेच काढून घेतलेला आहे. पुढचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन. In last video lecture, we have seen how to maintain revaluation of profit and loss adjustment account, and that account should be. Lastly, we have to close and to calculate the balance of that account. Revaluation account चा आपल्याला बॅलन्स काढावा लागतो. तो आलेला बॅलन्स ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटून द्यायचा असतो. आता हा आलेला बॅलन्स एक तर प्रॉफिट असेल तर तो क्रेडिट साइडला जाईल, लॉस असेल तर डेबिट साइडला. आता आपण बघूया बाय रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचं पोस्टिंग करावं लागणार आहे. एक प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट असेल तर क्रेडिट साइडला ओल्ड पार्टनर मध्ये ओल्ड रेशो मध्ये हे आपल्याला वाटून द्यावं लागणार आहे. इफ देयर शुड बी अ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, रिव्हॅल्युएशन मध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो, पण लॉस झाला तर त्याचं पोस्टिंग डेबिटला टू रिव्हॅल्युएशन. कौसा लॉस झाला असेल तर तो डेबिट साइड. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे. पण क्लोजिंग बॅलन्स काढण्यापूर्वी ओल्ड पार्टनरचं काही ड्रॉइंग्स असेल, ऍडमिशनच्या पूर्वी काहीतरी ड्रॉइंग्स ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असेल तर ते ड्रॉइंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. टू ड्रॉइंग्स ते ड्रॉइंग्स असेल ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ते घ्यावं लागेल. ड्रॉइंग्स. अँड लास्ट वन द क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे. क्लोजिंग बॅलन्स काढत असताना जनरली ऍडमिशन मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साइडचीच बेरीज ही डेबिट साइडच्या बेरीजपेक्षा अधिक येते. त्यामुळे प्रथम क्रेडिट साइडची बेरीज करायची, ती दोन्ही बाजूला न्यायची. क्रेडिट साइडचीच बेरीज करायची, ती दोन्ही बाजूला न्यायची आणि त्यातून डेबिट साइडची बेरीज काय करायची, वजा करायची. जो बॅलन्स येतो तो बॅलन्स आपल्याला न्यू बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा असतो. टू बॅलन्स सीडी इट इज वी हॅव कॅल्क्युलेटेड. आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणून त्याचं इंडिकेशन करण्यासाठी स्टार काढा. ट्रान्सफर टू न्यू बॅलन्स शीट. आपल्याला बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे आणि आता मात्र आपल्याला तिघांचाही बॅलन्स आलेला दिसेल. तिघांचाही बॅलन्स असणार आहे. अशा पद्धतीने जनरली आपल्याला बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये असा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मेंटेन करावा लागेल. याच्या ऐवजी एखादी आणखीन एक वाढून ऍडजस्टमेंट येण्याची शक्यता असते, ती म्हणजे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. All partners capital account should be adjusted into their new profit sharing ratio. All partners capital account should be adjusted into their new profit sharing ratio. अशा पद्धतीने सुद्धा ऍडजस्टमेंट येण्याची शक्यता असते. ती ऍडजस्टमेंट प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सोडवताना असताना कशी सोडवायची ते पाहूया. या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा पहा, क्लिअर दिसेल तुम्हाला कसं पोस्टिंग काय काय आहे ते.